चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये बरकत येण्यासाठी, केलेल्या प्रत्येक कामाला कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आयुष्यात धनवंत श्रीमंत होण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी सदैव तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। जी वस्तू सोबत असल्याने किंवा जी वस्तू आपल्या जवळ असल्याने तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येईल, दुःखाचे दारिद्र्याचे दिवस समाप्त होतील आणि अखंड माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे प्रसन्न राहील। ज्यांच्याही आयुष्यात खूप जास्त दारिद्र्य आहे किंवा नकारात्मकता खूप जास्त आहे, पैसा टिकत नाहीये, पैशांच्या अडचणी खूप जास्त आहेत, त्या प्रत्येकाने ही एक वस्तू जवळ ठेवून बघा आणि याचा जो लाभ होईल तो 3 दिवसांमध्ये मला आवर्जून सांगा। माता लक्ष्मीला आकर्षित करणारी, आपल्याला आयुष्यामध्ये श्रीमंत बनवणारी ही एक वस्तू सदैव तुम्ही तुमच्या सोबत ठेवा। बघा, ही वस्तू सोबत असल्याने तुमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल। जिथे तुमच्या घरात पैसा येत होता पण तो टिकत नव्हता, तिथे पैसा टिकायला लागेल, पैसा तुमच्याकडे खेचला जाईल। आता असं नाहीये की फक्त वस्तू जवळ ठेवून खूप श्रीमंत बनू, करोडपती बनू। प्रत्येक व्हिडिओत सांगत असते कष्टाला पर्याय नाहीये। जिथे खूप कष्ट मेहनत करून नशीब साथ देत नसतं, ज्यामुळे इच्छा पूर्ण होत नसतात किंवा आयुष्यात जे हवं ते मिळत नसतं, तिथे जेव्हा आपण कष्टांसोबत मेहनतीसोबत जेव्हा उपाय आणि सेवा करायला लागतो ना, तेव्हा आपल्या कष्टाचं चीज होतं। जे कष्ट आपण करत आहोत त्याला नशिबाची साथ मिळत जाते, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे हवं ते सर्व मिळत जातं। म्हणून कष्ट आणि मेहनतही करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत, तरच ते उपाय तुम्हाला साथ देतील। नाहीतर असं म्हणू नका की ताई असं काही होत नाही, फक्त उपाय करून काय होतं। तर मी स्वतःच सांगते की कष्ट आणि मेहनती सोबत हे उपाय करा, तरच तुम्हाला ते लागू पडतील। याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला अगदी लवकर मिळेल। जिथे 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी जी गोष्ट आपल्या आयुष्यात घडणार असते ना, तर जिथे आपण उपाय आणि सेवा करायला सुरुवात करतो ना, तर ती जी काही गोष्ट आपल्या आयुष्यात 10 वर्षांनी घडणार असते, ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये फक्त 1 महिन्याने घडायला लागते। फक्त श्रद्धा, विश्वास आणि मनापासून ती गोष्ट करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं। आता कुठली वस्तू आहे? बघा, ही वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जी माता लक्ष्मीला प्रसन्न करते ती म्हणजे जायफळ। हा उपाय मंगळवारी, शुक्रवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे, कारण 3ही वार जे आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे वार आहेत। बघा, एक जायफळ घ्यायचं आहे, अख्खं असणारं व्यवस्थित नवं कोरं जायफळ घ्यायचं आहे, ठीक आहे। हे जायफळ एका छोट्या प्लेटमध्ये किंवा तांबण्यात ठेवायचं आहे। थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे, जसं रुद्राक्षाला आपण कसा अभिषेक घालतो त्याच पद्धतीने जायफळाला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर स्वच्छ ते पुसून घ्यायचं आहे, एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक अक्षर लिहायचं आहे। कुंकू जे आहे, या कुंकवात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या कुंकवाने, या बोटाने तुम्हाला ल आणि ल वरती एक टिंब, लम हे अक्षर काढायचं आहे। हे अक्षर माता लक्ष्मीला खेचून आणतं, हे अक्षर माता लक्ष्मीला प्रसन्न करतं। त्यामुळे तुम्हाला लम हे अक्षर त्या जायफळावरती काढायचं आहे। त्यानंतर या जायफळावरती थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत, धूप, दीप हे सगळं ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। एक लाल रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे, जर शिवलेली एखादी पिशवी किंवा पोटली असेल तर ती घ्या। त्यामध्ये हे लम अक्षर लिहिलेले जे जायफळ आहे ते त्या पोटलीमध्ये टाका। नाड्या असेल तर त्या अशा घट्ट ओढा किंवा मग जर कापड असेल तर त्याला घट्ट गाठ मारा। आता ही पोटली काय करायची, तर ती माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची। माता लक्ष्मीची जी मूर्ती, फोटो, प्रतिमा, टाक असेल त्याच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची आणि 21 दिवस ही पोटली सिद्ध करून घ्यायची। आता सिद्ध कशी करायची? बघा, ही पोटली उजव्या बाजूला ठेवायची, ती 21 दिवसात हलवायची नाही, उचलायची नाही, काहीच करायचं नाही। पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी ही पोटली ठेवल्यानंतर, इच्छित मनोकामना व्यक्त केल्यानंतर तुम्हाला 1 माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। 1 माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे।
त्यानंतर एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. बस या 2च सेवा तुम्हाला करायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी पुन्हा तुम्हाला देवघराच्या समोर जेव्हा तुम्ही बसाल, दिवा वगैरे लावाल, अगरबत्ती लावाल, तेव्हा पुन्हा ती जी पोटली आहे त्या पोटलीच्या समोर हात जोडायचे, पुन्हा इच्छित मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आणि एक वेळा विष्णू गायत्री मंत्र, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं, बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती ओवाळायची किंवा नवीन एक उदबत्ती ओवाळायची आणि ती बाजूला लावून द्यायची. 21 दिवस सतत हा मंत्र म्हटल्याने, इच्छित मनोकामना व्यक्त केल्याने ही जी तुमची पोटली आहे किंवा हे जे जायफळ आहे ते सिद्ध होईल. बघा, कुठलीही सेवा माता लक्ष्मीची असते ती सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे, तरच ती आपल्याला साथ देते. 21 दिवसात हे सिद्ध केल्याने 21 दिवसानंतर 21 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर काय करायचं, जेव्हाही व्यवसायासाठी बाहेर जाल, दुकानात जाल किंवा नोकरीसाठी तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जाल किंवा एखाद्या एक्झामसाठी तुम्ही बाहेर पडाल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी जाल, एखादी मुलगी पसंतीचा कार्यक्रमासाठी जाल, ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश हवं आहे त्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ती जी पोटली आहे, ते जे जायफळ आहे ते स्वतःच्या सोबत ठेवायचं आणि जेव्हा सायंकाळी दुपारी जेव्हा घरी याल तेव्हा ते काढून तिजोरीत ठेवायचं. हे अखंड 6 महिने करायचं. बघा, 6 महिने कंटिन्यू 6 महिने हे जायफळ सोबत ठेवायचं. रात्री आल्यानंतर किंवा सायंकाळी आल्यानंतर ते तिजोरीत ठेवून द्यायचं. दररोज या जायफळाला न चुकता एक अगरबत्ती ओवाळायची, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, यश मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे सोबत घेऊन जायचं. 6 महिन्यानंतर हे जायफळ जे आहे ते तुम्हाला त्या पोटलीतून किंवा कापडातून काढायचं आहे, निर्माल्यात किंवा मग विसर्जित करायचं आहे. दुसरं जायफळ घेऊन पुन्हा एखाद्या मंगळवारी किंवा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी पुन्हा नव्याने हा उपाय करायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर लाभ देईल. खरं तर जायफळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मानली जाते. जायफळाच्या वासाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न होते. जेव्हा तुम्ही त्या जायफळावरती जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यावरती लम हे अक्षर लिहाल, त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. माता लक्ष्मीपर्यंत तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा मनोकामना पोहोचली जाईल आणि माता लक्ष्मी तुमची प्रत्येक मनोकामना ही पूर्ण करेल. तुमच्या प्रत्येक गोष्टीला यश मिळेल. जिथे जिथे बरकत नव्हती तिथे बरकत येईल. प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडत जाईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. बघा, ज्यांच्याही आयुष्यात खूप जास्त दारिद्र्य आहे, खूप जास्त गरिबी आहे, त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. पण या उपायासोबत कष्ट आणि मेहनत ही आवर्जून करा. तसंच हा उपाय करत असताना मनामध्ये विश्वास असणंही खूप महत्वाचं आहे, कारण विश्वासच सगळ्या काही गोष्टी डिपेंड करतात. जर अविश्वासाने काही केलं तर ती गोष्ट तशीच होते. विश्वास ठेवून कुठली गोष्ट केली तर ती अशक्य असणारी गोष्ट ही शक्य होते. अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, आवर्जून करा. समजा महिला हा उपाय करत असतील, जर मासिक धर्म आला तर त्या दिवसांमध्ये ही गोष्ट तुम्ही जवळ ठेवायची नाही, ती देवघरामध्येच ठेवून द्यायची. आणि पुरुष जर करत असेल तर कंटिन्यू ही वस्तू तुम्ही सोबत ठेवू शकता. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.